एका दगडात दोन पक्षी
डोहाळे जेवण आणि पाच बाकी सर्व कुशाल. तुझा पिता नारोपंत काय ग वडील येत म्हणून राबवलीच वाटतं. माझं पत्र तुम्हीच फोडलेलं दिसतंय. जाऊ दे ग साधं पत्र फोडलं म्हणजे किंवा तिजोरी किंवा बँक फोडलं नाही. अगं बापाचं मुलीला आलेलं पत्र त्यात प्रायव्हेट का असतं. आणि हो पत्र का फोडलं माहितीये का? बदला घेतला. कसला? लग्नापूर्वी मी तुला पाठवलेलं प्रेमपत्र तुझ्या वडिलांनीच फोडलं होतं. हो पण त्याने काही तोटा झाला नाही. आपलं प्रेम कळलं त्यांना आणि लगेच लग्न झालं आपलं. तेच म्हणतो मी पाठवलेलं पत्र तुझ्या वडिलांनी फोडलं. त्याने पाठवलेलं पत्र मी फोडलं. रिटर्न फाट. खरं सांगू आता आज आमचे तीर्थरूप सासरे बुवा यायला ते नेहमीच म्हणतात ना तू काहीच करत नाही आळशी आहेस बसून खातोस. आज जर तुझ्या डोहाळे जेवणासाठी आलेस तर त्यांना ही माझी कर्तव्यकारी दिसली असती. अगं हा पेपर वाच. सुवर्णक्षण पुणे शहरात मध्यवस्थित एक हॉटेल नाही. तुझ्या मुलांना विचार ना पत्र काही पैशाची सोय होईल का? शक्य नाही. एकदा हुंडा देऊन फसलेत ते. हुंडा म्हणजे तसं काय काश्मीरचं राज्यच माझ्या जोडीत टाकलं. आता फक्त 3 लाख रुपये दिला. 3 लाख गेले आणि जन्मभर पश्चाताप करायची पाळी आली माझ्यावर. मग तुला काय 1.5 लाख रुपयामध्ये करोडपती नवरा भेटला असता की राज्यपाल? अगं हे दुसरं पत्र वाचलं नाही. अगं माधव्याने पण ते येतात तुझ्या आजच्या समारंभाला. हवी ती माणसं येत नाही आणि नको ती. लता काही झालं ना तरी माझी बहीण आहे हे लक्षात ठेव. बाबा सुनबाई तुझ्या डोळे जेवणाला माधवी आणि जावई बापू येतंय. राग आला तुला? आमच्या रागाने विचारतोय कोण? वंशाचं सासर मुळीच पसंत नव्हतं माझ्या बाबांना. तरी तो राग आम्ही गिळलाच ना. माझ्या बाबांनी चांगलं मुंबईच्या डॉक्टरचं स्थळ आणलं होतं पण ते तुम्हाला पटलं नाही. डॉक्टर अगं तेच तर आवाज व्हायचं होतं. आणि हेच पण काय वाईट आहे का? भैया साहेबांची सिद्धी श्रीधर इंजिनियर आहे. अजून काय आहे आपल्याला? काहीतरी माझ्यासारख्या शाळा मास्तराच्या मुलीचं त्याहून कल्याण तर काय होणार? कल्याण? अहो वंशाच्या लग्नासाठी हे राहतं घर त्या मारवाड्यातले गहाण टाकलं आणि म्हणे कल्याण. सुनबाई मला कळते पण मी तरी काय करणार होतो? माधवीचं लग्न कुठे जमत नव्हतं. कुठे हुंडा आणि यायचं तर कुठे पत्रिका. पेन्शन अपुरी पडते हे म्हणून पाठ्य नोकरी पकडली तरी सुद्धा हे घर गहाण टाकावं लागलं. जायला झालं त्यातूनच अनंताला नोकरी असती तर प्रश्नच नव्हता. येऊन जाऊन तुम्हाला त्यांच्या नोकरीचं संतय. 15-20 हजार कमवण्यापेक्षा मोठं व्यापारी व्हावं, श्रीमंत व्हावं हेच ध्येय ना संतय तुम्हाला. सुनबाई हे बघ मला कळते तुझं दुःख. अगं आपलं राहतं घर घाट टाकलंय पण ते आपण परत मिळवण्याचा प्रयत्न करू. कशाच्या जोरावर? सांगा ना कशाच्या जोरावर? का वंशाच्या सासऱ्याने घर सोडवणार आहे लक्ष्मीसारखी सून मिळाली म्हणून? सुनबाई रागावू नको. शांत हो. आज केवढ्या आनंदाने माधवी आणि जावं म्हणजे येणार त्यांच्यासमोर ते घरातली भांडणं काढू नकोस. अगं आज तिची आई असती ना तर तिने बाईने जवळ घेतलं असतं. आज तिची आई मोठं स्वागत करायला आवडेल. स्वागत? अडलंय माझं खेटर. मला काही जरुरी आम्हाला दुःखात टाकलेल्या माणसाचं स्वतःहून स्वागत करण्याची? जो काटा पायात रुतलाय त्याला फूल म्हणून वेणीत खोवायची रीत मी शिकले नाही. माधवीला तू काटा समजते. अगं यापेक्षा दुःख ते कोण
आपल्या बायकोवर आणण्याची परवानगी मिळेल का? नाव काय हो तुमच्या बायकोचं? अच्छा, म्हणजे तुझं नाव घ्यावं म्हणून मी ऑर्डर म्हणतोय. बर, घेतो ना. अगदी तू उखाणच घेतो. हा, एक इंजिनियर झालाजीच्या प्रेमासाठी कवी, एक इंजिनियर झालाजीच्या प्रेमासाठी कवी, ही माझी बायको, नाव तिचं माधवी. नाही? मग ऐका हो, ऐका. सासरचा माल माहेरी पोचता गेलाय. अहो, पोच पावती द्या म्हणजे आम्हाला परत जाईल. ईश्वर. अहो, बहिणी येईल, ती ओवाळेल आणि मग आत जायचं. का? आपण बाहेरून आलोय की नाही? हो. तो बाहेर कुणाची नजर लागली असेल तर ती काढू नये म्हणून. बाबा, तुम्ही अगं तू मला चक्कर आल्यासारखं झालंय. म्हणून नको वाईट वाटतं. अरे, हो तुम्ही प्रवासावर आला असाल, तुम्हाला हातपाय धुवायचे असतील, चहा घ्यायचा असेल. हे हो, अहो 30 किलोमीटरचा प्रवास आणि तोही स्कूटरवर बसून. स्कूटरवर हो, असं काय करताय बाबा? तुम्हीच नाही का आमच्या लग्नात प्रेझेंट पण दिली? तरी मामांची सांगत होते, उगीच त्रास घेतला म्हणून. तुला त्रास करता त्यांनी यांनी मुंड्याचा हट्ट धरला नाही, मानपणाला धरला नाही. म्हणून मला काय करायला का म्हणून मी स्कूटर दिली. आणि हे घर सुनबाई, वहिनी, अगं, तुला चक्कर येत होती ना? मग तू बाहेर कशाला आलीस? तू आज जाऊन विश्रांती घे बघ. इथली जी काही कामं असतील ना ती आता मी करते. बरं का वहिनी, मी ठरवलंय, तुला मुलगा झाला ना तर त्याला भाचा नाही समज, लहान धाकटा भाऊच समजेल आणि त्याचं गोड कौतुक करेल. तोपर्यंत राहणार तिथं. सुनबाई, नाही मग बोलू मी सावकाश. या सुखाच्या गोष्टी आता मी जरा वाड्याकडे जाऊन येते. हा अगं, तू कशाला जातेस बाहेर माझी? काही आणायचं असेल तर मी जाऊन आणू का? नको. हल्ली ऊन आणि सावली यात फरक वाटत नाही. तुमचं लग्न झालं आणि आमची हक्काची छाया आम्हाला सोडून गेली. हं? अहो, सावली म्हणजे तुम्ही हो. तुमचं लग्न झाल्यापासून हे घर कसं अगदी रखरखीत उजाड झालं. आता तुम्ही आला, हक्काची छाया परत आली. मी आता उन्हात गेल्याने काही फरक पडणार आहे का? येते मी. बाबा, वहिनीला बरं नसतं का म्हणजे? अगं, दोन जीवाची झालेली तू. शिवाय मला ती काम धंदा त्यामुळे करू शकते. तो नको वाईट वाटतो. बाबा, असं का म्हणताय? आत्तापर्यंत माझ्या वागण्यात काही बदल वाटला का तुम्हाला? नाही बेटा, तुझं काही चुकलं नाही. चुकलं ते दैवाचं. इतका थोर अंतकरण घेऊन माझ्यासारख्या गरीब बाबाच्या मध्ये जन्माला आलीस याच. बाबासाहेब, अरे हो, जावई बाबू तुम्ही बसा. मी तुमच्याकडे चहा आणतो. तुम्ही कशाला? मी जाणार. अगं सुरबाईने करून ठेवलाय. तू फक्त कपात ओततो आणि आणतो. तुम्ही बसा बसा मॅडम. बायका सासर सोडून बाहेर आले ना की सासरा आणि मायाची लोक आणि नवरा त्यांना पाय विसरून जातात ते कळत नाही. तसं 3 तास झाले तुम्हाला विसरूनच गेले. 3 तास? म्हटलं एका तासापूर्वी घर सोडले आपण. हो, पण 3 तास झाले ना ते तुला जवळ घेऊन. चावट कुठले? अहो, आता मी समोर आहे ना म्हणून गोड कौतुक करते. एकदा नजरेआड झाले की मग विसरून जाणार. साप लग्नापूर्वी आरसावाचे 2 महिने आणि लग्नानंतरचा हा 1 महिना, हे 3 महिने म्हणजे 90 दिवस आहेत. श्रीधर माणसाला विसरला असा एक क्षणही सापडणार नाही. त्याने 3 महिन्यात कविता केल्या असतील ना, त्या माधवीच्या सौंदर्याबद्दलच्या, तिच्याविषयी वाटणाऱ्या प्रेमाबद्दलच्या, ती
क्षणभर जरी दूर झाली तरी तिच्याविषयी वाटणाऱ्या विरह यातनेबद्दलच्या खरंच इतकं प्रेम करतात माझ्यावर. शंका वाटते खात्री करून देऊ नको. आग भडकली दुरून सुद्धा कळतं. त्यासाठी आगीत जाऊन खात्री कशाला करायची? पण विरहाच्या वेगळी असते. तुला त्याची कल्पना नाही पण मला आहे. आणि आजपासून आणखी 4 वर्ष त्याचा अनुभव घ्यायचा. 4 वर्ष म्हटलं 4 दिवसात परत येणार आहे मी. हो ना 4 दिवस पण त्या 4 दिवसातील प्रत्येक दिवस आणि रात्र वर्षासारखी लांब वाटेल मला. ही 4 वर्ष सहज जातील. दिवसा आपल्या कामात ध्यान द्यावं. संध्याकाळी 2-4 मैल फिरून यावं. रात्री देवाची स्तोत्र वाचावी आणि झोपून जावं. बास. म्हणे बास उपाशी कुणी झोप लागते वाटतं. एक दिवस उपास केला की आठवडाभर आरोग्य चांगलं राहतं. अजीर्ण होत नाही. पुरेपुरे आजपर्यंत मी तुला ना जादवान समजत होतो पण आता कळलं की तू डॉक्टर म्हणायला काही हरकत नाही. पण काय गं मुक्ता तुला डॉक्टर शिकायला लग्न केलं? करणार होते मग पण तयार कुणाची एका इंजिनियरची. तयारी म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं? नाही मी तुला आवडत नाही? मुळीच नाही. तुम्ही ना उगीच इंजिनियर असताना कवी झाला. तुम्हाला एका स्त्री समाज कधी कळलंच नाही. ती जेव्हा नाही म्हणते तेव्हा त्याचा खरा अर्थ होय असा असतो. खरंच अगदी खरं? अगदी खरं. मग मी आजपासून काम केलं तर चालेल? नाही नाही म्हणजे होय ना? नाही. ईश्वर, अहो लोक काय म्हणतील, बाबा काय म्हणतील, आणि थोड्याच वेळात मामाची इथे येणार. त्यांचं तुम्हाला घेऊन जायचं ठरलंय ना? हो पण मी ना आजारी असल्याचं वागणं करेन. रात्री जेवण झाली ना की अचानक माझ्या पोटात दुखायला लागेल. अचानक कळा मारायला लागते. कुणालाही कळव येईल ना अशा रीतीने मी उडेल. अगं ऐकतो काय म्हणते आमच्या भाऊजीला? कुठे काय? काहीच नाही. नाही कसं मी ऐकलंय सगळं. सगळं ऐक हो ना तिच्या पोटात दुखतंय ते गडबड नव्हतंय आणि तू एका निर्दयी स्त्रीप्रमाणे त्यांना उठा उठा म्हणते. बसव पोट दुखतंय का? डॉक्टराला बोलवतो. नको डॉक्टरला माझी व्यथा समजणार नाही. मग वैद्याला बोलवतो. वैद्य नारायण होईल. हो इतक्या तरुण वयात निराश होऊन कसं चालेल? आमच्या माधवीला ना काही अक्कलच नाही. अगं काय हसत काय बसलीस? बाबा कमाल झाल्या. जावं बापू इकडे पोटदुखीने हैराण झाले आणि तुमचा कुणाचाच पत्ता नाही. पोट दुखते आणि मी आतमध्ये गेलो तर चांगले होते. हो एखाद्या विकणार दुखतात अचानक. कांदा पोहे वाटलं मग तुम्ही अजिबात खाऊ नका. माधवी तू आज जा आणि गरम पाणी घेऊन ये. मी यांचं जरा पोट शेकून काढतो. नको नको मला तर बरं वाटतंय. हो नको कसं वाटलं चमचाभर एरडे घ्या म्हणजे संध्याकाळपर्यंत जेवायला मोकळे. नाही नको नको. दादा ऐक ना, मी काय म्हणते, आता ना यांना चहाच घेऊन ये. अरे असं ना आधी करून पोटात दुखत असतं त्यांचं. पण अशी 4 माणसं गोळा झाली की थांबतं. बरं वाटतं त्यांना, हो की नाही? हो नक्की ना? तू नको काळजी करूस ना. खरं सांगतेस ना? नाहीतर जावई बापू सासरवाड्यामधून संकोच करायचे. ठेव तो संकोच कसा द्या तुमच्यासाठी माहिती माणसं असताना. अगदी ते जरा हातपाय धुवून दे. तुम्हाला टॉवेल देते का? देते. चल. झाले का? तुमच्या मेवना साधा सिगारेट देखील ओळखत. निर्विष्णू
वाढलं. पण का? जावई बापूंना वाटायला नको का की आपला सासरा किती कौतुक करतोय आणि सून किती बेजबाबदार आहे ते. प्रकार आहे. अहो मला तर वाटतं ना तुम्ही एखाद्या मास्तराची नाहीतर कारकुनाची नोकरी करा म्हणजे त्यांना कृतकृत्य वाटेल. नोकरी शी उपाशी गेलो ना तरी कुणाची गुलामगिरी येणार ना. हे बघ काही पैशाची सोय होती. बाबा कशी दारात गाडी उभी करतो ती. आता कोणता नवीन धंदा काढताय? वाईन शॉप. वाईन शॉप म्हणजे दारूचा. शी अगं त्यात नाव ठेवण्याचं काय? मी थोडीच हापट्टीची विकणार आहे. मी असं विस्की ब्रँडी अगं तो आपल्या गावचा बादशाह आहे ना. त्याचं काय? त्याचं काहीच झालं नाही. तो चाललाय गाव सोडून. त्याला थोडेफार पैसे दिले ना मी तो लायसन माझ्या नावावर ठेवतो. आता तू माहिती जातेस ना पहिल्यांदा ठरवून टाकलं. कशा म्हणतात? पैशाबद्दल ते मुळीच देणार नाही. अहो काय? इकडे या. हो, काय? त्यापेक्षा ना तुम्ही असं करा काय करू? अनायसे माधवी माणसं इथे आल्याच आहेत ना मग त्यांना गोड गोड बोलून भुरळ पाडा आणि त्यांच्या सासऱ्याकडे लावा की बशीला आणि घ्या मागून ₹1,50,000. वत्सनी मनावर घेतलं ना तर नक्कीच देतील. छे, तिला कशाला विचारीला त्रास? अहो पण प्रयत्न करून पाहायला काय होतं काय? तुम्ही तिच्यावर अशी काही खोटी माया करा ना की तिला वाटलं पाहिजे भाऊ असावा तर असा. मला वाटतं नसतं मोठी माया करणार ना तुझा कोणच हात धरणार नाही. म्हणजे मी खोटी माया करते. हो ना. नाहीतर आपल्या या घरात या आधीच का पाळणा हल्ला नसता. तू विचार नको. पैसे परत करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे मी हे करू. वहिनी, नाही, मी पिशवी आत घेऊन जाऊ. अहो वत्स, तुम्हाला कशाला त्रास? तुम्ही माहेर बसला आहात की नाही? अहो खरंच मनापासून बोलते मी. या इथं बस. बसते जरा एकच मिनिट. हो सांगितलेलं लक्षात ठेवा. हां अहो वत्स बसा. या या अहो इथे बसा. तुम्ही माहेर बसला आहात की नाही? माहेर या तोवर मस्त राणीसारखं बसायचं आराम करायचं. पूर्ण सासरी गेल्यावर आहेच की सासूरवास. काय लागतं बाई आमच्या गृहमंत्र्यांना फितूर करताय. इश्श अहो मी कशाला फितूर करते? माया करते ती. हो काय पंत हा? येते का पाण्याकडे जाऊन जरा लेमन सोडा मारू म्हणजे तुमची पोटदुखी बंद होईल. पोटदुखी? हो ना. आता मगाशी मी बाहेरून आलो ना तेव्हा त्याचं पोट दुखत होतं म्हणून विचारलं. नाही पण आता मला बरं वाटतंय. वाटतंय ना? हो. अहो मगाशी तुम्ही आलात तेव्हा माझ्याही पोटात दुखत होतं पण आता नाही दुखत. हा अहो वत्स तुम्हाला आवडतात म्हणून ना मी चाफ्याची फुलं आणली. ठीक आहे वेणी करा. आणि तुला मला कशाला? वा बहिणी फुलं तुला भरायची आहेत मला नाही काही. अहो बाकीच्या आहेत घरात मी तुम्हाला म्हणून आणलेत की नाही नाही म्हणू नका. बरं हेच विसरले होते मगाशी. तुझ्याकडे मी साडी घेऊन आली. हो आज जाऊन ट्राय कर बघू तरी कशी वाटते तुला. मी त्याला जाऊन येतो. कुठे जातात मला? एक फोन करून येतो. फोन करून येतो म्हणजे करून एक ती आमची बिझनेस लँग्वेज. वहिनी किती प्रेम करते माझ्यावर. पाहिलं ना याच वहिनीमुळे आणि चापल्यामुळे आपली पहिली भेट झाली होती. विसरलीस? नाही मी बघत होते तुम्हाला आपल्या पहिल्या भेटीची आठवण होते का नाही. मी आपल्या सुगंधाला विसरेन. आकाश आपल्या आनंद पडायला विसरेन. पण मी आपली पहिली भेट विसरणार नाही. तू आणि तुझी वहिनी दोघं देवपूजा चालला होता. चाफ्याची फुलं पूजेला मिळाली नाही म्हणून तुझ्या वहिनी तुला परत पाठवलं देवळात फुलं उठायला. तू प्रत्येक दुकानात जाऊन फुलं विचारतो पण तू हेच नव्हतं. शेवटी एका दुकानी एकच फुल दिसलं आणि ते एकाच मी कोकणाने मागितलं.
झालेले फुल म्हणून मला चाफा विशेष आवडतो. पण आज मी त्याच्यावर हक्क सोडतोय आणि तुम्हाला देतो, कारण तुम्हाला हे पूजेसाठी हवंय. मग मी ते एकूण ते फुल घेऊन तिथून निघून गेले. आणि हे एकूण ते एक रत्न मला मिळालं. असं काय? काहीतरी काय? फक्त एकच पुरा होतो मला. जाऊ दे, तेही माझ्या नशिबात नाही. खोटारडे. फुल हवं होतं का? मग तुला काय वाटलं? घे ना. नाही, मिळणार नाही. माझ्या बहिणीला कमी पडतो. मग मी जबरदस्तीने घेईन. मग मी पळून जाईल. मग मी भ्रमर म्हणून तिचा पाठलाग केला. सावकाच्या फुलाला भ्रमर स्पर्श करू शकत नाही. हे काय मागितलं? पण मी पूजा आणि तुला? खरंच तुला? तुला ही मातीतूनच निर्माण होतं. आणि शेवटी मातीतच जाऊन मिसळ. तुम्हीच नाही का तुमच्या कवितेत सांगितले, पण मातीचे महाल बनतो. तो वेळे असे नाही. तुझे माझे होता मिलन, तुझे माझे होता मिलन, शिशिरातही फुलेल श्राव. पण मातीचे महाल बनली बिंदू अंत सागर ठरले. तुलाही मिळेल जीवन, तुझे माझे होता मिलन, तुझे माझे होता मिलन. झाली ना की मी मग माझा कविता संग्रह छापायला देणार. खरंच? हो. नाव काय ठेवणार त्याचं? तुझी पाऊले बकळ फुले. आणि तो कुणाला अर्पण तुला ठाऊकय? कुणाला? माझ्या युगायुगाच्या प्रेयसीला. युगायुगाच्या प्रेयसीला? ही कोणती प्रेयसी? काय करणार? एक बायको काही सारखी वाटायला येत नाही. एक गेली की दुसरी असावी, दुसरी गेली की तिसरी असावी. म्हणजे दोन चौथी आहेत मला? हो. आता मला बघायलाच हवं. अवश्य. आत्ता सुद्धा दाखवे. आता येतो? आत्ताची वेळ. माझं प्रतिबिंब. एक की दोन? दोन डोळ्यात दोन. याच माझ्या युगायुगाच्या प्रेयसी. डोळे उघडे असले की ते मला दिसत नाही. पण एकदा का डोळे बंद केले की मिटलेल्या पापण्यांच्या कणा बाजूला सारून ते माझ्यासमोर उभे राहतात. मागील जन्मच्या आठवणी सांगतात.
पुढील जन्माचे संकेत ठरवतात आणि एकदा का मी डोळे उघडले की अजून पुन्हा त्या पापण्यात जाऊन लपून बसतात. मात्र का तू रडतेस? माझं 7 जन्माचं पुण्य म्हणून पण माझं वाटायला भाग्य आलं. खरंच. हे तू वाङ्मय चौर्य करतेस हा? हे वाक्य माझं आहे की नाही हे मी म्हणायला हवं, तू का बोलतेस? आनंदराव, अहो हिच्या डोळ्यातला कचरा गेला होता. दादा तुझ्यासाठी ना स्वयंपाक पिण्याला घेतलाय. तुला आणून दाखवते बघ ना पडतो की नाही. आता आलं. जा, पण तुझ्या डोळ्यातील कचरा गेला ना, नाही तर लोकर म्हणून गंगावून घेऊन यायची. काय म्हणता? सिगारेट वगैरे? नाही, मी उडत नाही. बाकी काय चाललंय तुमचं? हल्ली एका वेगळ्या धंद्यात शिरायचं ठरवले. कोणत्या? तो तुम्हाला मी नंतर सांगेन, नंतर त्या कशेला येते. पण या धंद्यात तुमचा आशीर्वाद असू द्या. डॉक्टर झालं बाकी काही बोलली असेलच नाही? मग आमच्या हिने काहीच केलेलं दिसत. तर मलाच काहीतरी करावं लागतं. म्हणजे चावा तुमच्याकडे नाही. हो आता कसं सांगू तुम्हाला. त्या किल्ल्याच्या चुडक्यात तिजोरीच्या चाव्या होत्या. मला बघून गेली. मला म्हणाले तू या घरची मोठी सून आहे. घराच्या सगळ्या जागा तुझ्याकडे सांभाळून ठेव. आणि त्याचबरोबर सासूबाईचा तलवाडी हार सुद्धा दिला होता. आता मामांची आले आणि त्यांना कळलं तर त्यांना करण्यापेक्षा त्या चाव्या तुला नोकर चाकराच्या हातात झाल्या. बरं कुठं असाव्यात त्या? एकदा कसं बोलीत की नको बाथरूममध्ये. टेलिफोन करण्याची सोय नाही. काय करायचं? आधी मी असं करतो, मी आता वाराच्या वेगाने जातो आणि त्या किल्ला घेऊन परत येतो. तुम्ही जाणार? तो दुसरा उपायच नाहीये. म्हणजे एका तासात हजर किल्ल्या दागिना आणि मगाच्या गाण्याचा राहिलेला तिसरा अंतरा. जपून जा. हो.
त्या चौगुल्याकडे जाणार नाहीस का? चौगुल्यांच्या पेट्रोल पंपावर जाणार, पण ती स्वतःची गाडी घेऊन 30 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर ऑइल हे सांगायला. काय म्हणावं या पुरात? चाकं चक्र मारल्यासारखं असतं पाय. कधी सुदैव कुणास ठाऊक. बाबा, दादा अजून कुठे नोकरीला जातच नाहीये का? अगं बिझनेसमॅनची स्वप्न रंगवतोय. त्याला काय पडले नोकरीचे? अच्छा. जाऊ दे. आपण समोरून बोल. पण मला सांग, तू तुझ्या संसारात सुखी आहेस ना? अगदी पूर्णपणे. हो. श्रीधरचं प्रेम तर दिसलंच. कुणाला हिरवा वाटेल असं प्रेम करता येते तुझ्यावर. आणि मला हळद वाटते की असं प्रेम तुझ्या आईवर मी करू शकतो. बाबा, असं नका बोलू. प्रत्येक वेळी आठवण येते तुझ्या आईची आणि दुःख होतं. आयुष्यभर तिला मी सुख ठेवू शकतो का? सारखी संसारातील ओढ कसली परिस्थिती आणि कशी पण आता तू तुझ्या संसारात सुखी झालीस. काही दिवसांनी अनंत सुखी झाला की बस. सुरबाईचं बाहेर श्रीमंतीचं तिला या घरात सर्व इच्छा मागून राहावं लागतात. ती इथं सुखी नाही ग. ती इथं सुखी नाही. कोण म्हणतं मामाची? तुमचा काहीतरी गैरसमज होतो. माझ्यासारखी सुखी कोणीही नाही. अहो, वडिलांच्या जागी तुम्ही आहात. धाकट्या बहिणीच्या जागी वंशे. सख्खा भाऊ नाही आता, पण भावाच्या जागी श्रीधर पंत आहे. अहो, पण ते गेले कुठे? मी चहाला मुलाला आले होते त्यांना. ते कुठेतरी बाहेर गेले कसं वाटतंय. वंश, तुम्ही जी साडी बदलणार नाही? अगं वहिनी, मग बदल. आज समारंभ आहे की नाही तुझा? आपण तयारी करू. ठीक आहे. आज तुझी फुलं भरण्याचा पहिला वार आज. आलेच. अहो वंश, पण अजून अवकाश आहे. असू दे ग. मग बायका आला ना की मला वेळ नाही मिळत. बाबा, तुम्ही इथेच थांबा आणि हिच्यावर लक्ष ठेवा. उठायला लागली ना की अगदी सासूरवास करा. मी ओटीचं घेऊन येते. आज ननंद भावजाने चालवलं तरी काय? ती येण्या अगोदर तू अशी काय चिडले होतीस? अशी काय चिडले होतीस? मला तर फार भीती वाटू लागली होती त्याच घरात भांडण होणार. पण तू समजुतीने घेतलंस. खूप बरं झालं. घ्यावं लागतं समजुतीने. फुललेले निखारे उपयोग नसतील तर विजवून ठेवावे लागतात बंद डब्यात. पुढच्या दिवशी उपयोगी पडतात ते. आणि तसंही तुम्हीच म्हणाला होता की फुलाकरता काट्याचा त्रास सहन करावा म्हणून.
का? तुमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत म्हणता ना? मग स्वतःच्या माहेरासाठी स्वतःच्या भावासाठी थोडे पैसे आवश्यक नाहीत का? वहिनी नाही, तू हे जे काही सांगतेस ना ते मला जमणार नाही. तू तू नको सांगूस मला हे असं काय. हेच का तुमचं माहेरावरचं प्रेम? प्रेम का मी पैसे दिले तर दिसणार आहे का मी? तुम्ही खोटं बोलता. अगं वहिनी, समजून घे तू. कुलवधूनं माहेराहून सासरी न्यायची असते तिथली इज्जत, कुलाचार, संस्कृती. आणि तू तू सांगतेस की मी सासरून पैसे आणि माहेरी भरती करू. उद्या उद्या लोकांना कळलं तर अब्रू जाईल माझ्या बाबांची, या माहेराची. म्हणजे तुम्ही माझं काम करणार नाही का? बरोबर. तुम्हाला कसं वाटेल आमची चांगली दिवस यावे? उद्या तोरा कसा मिळवता येईल? श्रीमंत सासर मिळालं म्हणून? वहिनी अगं शांत हो गं. नको होणार आपलं. वत्सा, तुमचा मान भावीपणा कळतो हा मला. वहिनी, मी तुला कुंकू लावला, तुम्हाला लावा. तुम्हाला आमची गरज नाही ना, मग तुमच्या कुंकवाची उठाठेव मला कशाला? वहिनी, वहिनी अगं शांत व्हा गं. इकडे टाकू नकोस वहिनी. वहिनी ऐक ना. हे दोन ननद भावसेमधलं नातं नाहीये. हे दोन सुवासिनीमधलं नातं आहे. मी तुला कुंकू लावलं, तुम्हाला लाव ना. माझ्या सौभाग्यासाठी, तुझ्या सौभाग्यासाठी. वहिनी, वहिनी, वहिनी मी हात जोडते, तुझ्या पुढे पदर पसरते. हे बघ, आजच्या या शुभदिनी असं अशुभ नको गं वागूस. तुझ्या समारंभाला नारळ नको लावूस वहिनी. वहिनी लाव ना मला कुंकू. वहिनी लाव. काय झालं? बाबा, बाबा, मी वहिनीला कुंकू लावलं, तिने मला परत आवडत नाही. माझ्या आईने अपघात केला बाबा. सुनबाई, मामाजी, अगं सन्माने आणि चाव्या तू घरी विसरली होतीस. मामाजी, पुन्हा असं नाही होणार. खरंच चूक झाली माझी. काही आपल्या गाडीचा नंबर MH08-1870 आहे ना? हो मग काय झालं? अगं त्या गाडीला अपघात झाला आहे. काय? समोरून येणाऱ्या ट्रकला त्याचा धक्का लागला आणि स्कूटर नदीत कोसळली आणि नदीच्या पाण्याबरोबर सिद्धरपर्यंत वाहत गेली. नाही.
एकटी? हो, फारसं सामान नाही तिचे. त्यातून मुलाचं होतं असतं तर गेलो असतो. पण ती बारा कोण देते. म्हणजे सुनबाईचा मुलगा जीवन जगला असता तर त्याला तू फार समजला असता. अरे स्वतःच्या मुलाविषयी भावना काय पडावं काय तुला आता? आज नाही पण काही वर्षात तो मुलगा फारच वाटला असतो. कारण इथंच आहे विषय. मुलगा जन्मला की त्याचे गोड गोड कौतुक करायचे, लाड करायचे आणि फरारी मारायचे. दिवस आले की त्याचे पावलं तोडायचे. हे नाही तुम्हाला फार वाटत, ओझं वाटत? काय बोलतो सगळं? अरे स्वतःचा मुलगा कर्तव्य असावा, आलसी असू नये. हे बापाच्या दृष्टीने चुकीचं आहे का रे? मी तुला कधीच तुम्हाला भाग कधीच वाटला नाही. पण वाईट वाटतं या म्हातारपणामुळं, या कमजोर शरीरामुळे मी जास्त कमवू शकत नाही. तुम्हाला सुखात ठेवू शकत नाही. आता काही दिवसांनी माझी पार्टनर नोकरी जाणार. म्हणून म्हणतो आनंदा, अरे अजूनही वेळ गेले नाही, कुठेतरी छोटी मोठी नोकरी बघ. नोकरी ती आता मला करावी लागणार. तुम्हाला देखील नाही. कारण आता मी लोकांना नोकरीला ठेवणार. प्रथम 10-12, नंतर 1000-1200, नंतर 10-12,000 नोकर माझ्या हाताखाली असतील. हात पुढे बाबा तुम्ही. नंतर तुम्हाला अनंतरावचे लक्षाधीश म्हणून हात मारा. हो बाबा, हात कुठे तुम्ही, हात कुठे? ही आहे तिथेच आहे बाबा. पण तो स्वप्नाच्या दुनियेतून जरासा खाली आहे. स्वप्नाच्या दुनियेत जायला प्रवास खर्च लागत नाही रे. पण आल्यानंतर कळतं की विदाउट प्रवास भाग पडलाय म्हणून. कारण दुप्पट दंड भरावा लागतो गेलेल्या वेळेचा. कारण काळ कोणासाठी थांबत नसतो. पण मी थांबले होते स्टेशनवर अर्धा तास. पण कुणाचाच पत्ता नव्हता. मी आनंदाला सांगितलं होतं पण तो गेला नाही. आणि तो जाणार नाही हे जर मला कळालं असतं ना तर मी जात असतो. तुम्ही कशाला याल मामांजी? मी रिकाम्या हाताने परत आले ना. येताना माझ्या बरोबर तुमचा नातू या घराण्याचा वारस असता तर आपलं खानदान आलं असतं मला स्टेशनवर घ्यायला. बाई, रागावू नकोस. मी आनंदावर विसरलो काय? ही चूक माझी आहे. पुरे झाला तुमचा हा मानभावीपणा. माझ्या जागी जर माधवी वंश असता तर ही चूक घडली असती. मग मुलगी आणि सून यात फरक कसा राहिला असता? वंश माहेरी परत आल्या तेव्हा मी त्यांचं स्वागत करावं म्हणून किती त्याग केला होता तुम्ही. आता पुढे तोंड लपवून बसलेत. आता कोणत्या तोड्याने तुझं स्वागत करायला? आपलं पांढरं कपडा घेऊन स्त्रीचा सर्वनाश झाला तरी चालतो. पण तिच्या कपाळावरचं टिचभर कुंकू गायब राहायला पाहिजे. त्या आधारावरच तिला हा भवसागर पार करावा लागतो. नाहीतर निराधार होऊ एखाद्या पंगो माणसासारखं पडून राहू नये. हा शोध लावून साऱ्या स्त्री तत्व फार उपकार केले. काय हो? काय? या बाटल्या कसल्या आणि या भावल्या कसल्या? हाच माझा नवा प्रिय, नवा भाग्य, नवा धंदा. म्हणजे काय नक्की काय म्हणायचं काय तुम्हाला? हे नवीन 3 प्रकारचं रूप आहे. हे निळं कुंकू कुमारिकांचं आहे. लाल कुंकू सौभाग्यवतीसाठी आणि चांगलं काय विद्वांसाठी. विधवांसाठी कुंकू? हो, विद्वांसाठी कुंकू. कारण आपल्याकडे विधवा कुंकू लावतो. त्यामुळे या धंद्यात किती नुकसान होते ना त्याची तुला कल्पना नाही. मला सांग, विधवा म्हणजे नवरा नसलेली होय की नाही? होय. मग? आणि कुमारिका म्हणजे नवरा नसलेली. बरं मग? मग कुमारिका कुंकू लावू शकते, विधवेने का कुंकू लावू नये? म्हणून मी हे 3 प्रकारचं कुंकू काढलं. आता लतापती आहे, उद्या लाखोपती होईल. कुंकवाच्या धंद्यावर लाखोपती? अहो तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना. वेळ तर लागणार नाही ना तुम्हाला? अगं वेळ तर तुला लागले. अगं मसाल्याच्या काठाने तेलाचा आणि साबणाचा धंदा केला. वेडेकरांनी तर मसाल्याचा धंदा केला आणि बाटानं कपड्यांचा धंदा केला. आणि तुम्ही तो नवीन व्यवसाय काढणार होता त्याचं काय झालं? तो धंदा बाटलीतच राहिला.
नशिबात अगं ज्यांना ज्यांना मी उठवण्याचा प्रयत्न करतोय ना हीच माणसं आवडतात. देव पण माझी अशी परीक्षा का घेतोय ना हेच माझं सुचत. मला ते देवाचं काही सांगू नका. मला त्यातलं काही कळत नाही. पण पैसे मिळाल्यानंतर मनसनच्या ढोराचा ऍक्सिडेंट झाला असता तर काय बिघडलं असतं? लता अहो आपलं दैव सुधारलं असतं आणि मनसनच्या बिघडलेल्या दुर्दैवात काही फरक पडला नसता. वहिनी तू बोलतेस स्वतःच्या नंदेच्या सौभाग्याविषयी. सौभाग्याविषयी नाही, वैधव्याविषयी बोलते. मला भेटलेले अपयश बघून तिचा धूर सुटला असेल. अरे अपयश कुणाला मिळत नाही, पण त्याचा दोष दुसऱ्याला का द्यावा रे? अपयशाचा टक्का देऊन आपलं कर्तव्य अनमोल आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे? मामेजी खरं म्हणजे हा विषय काढायला नको होता, पण तुम्ही काढलाच आहे तर स्पष्टच बोलते. या घरावर तुम्ही कर्ज घेतलं वंसाच्या लग्नासाठी. वंसाच्या लग्नासाठी हे घर गहाण ठेवलं. आता तिच्याही डोक्यावर छप्पर नाही आणि आमच्याही नाही. आज जर ते छप्पर असतं ना तर ते गहाण टाकून पैसे काढता आले असते. यांच्या नवीन व्यवसायासाठी भांडवल उभा करता आलं असतं आणि या तुमच्या कर्तव्याचा उद्देश ना ऐकावा लागला नसता आम्हाला. बाबा, माझं लग्न व्हावं म्हणून घर गहाण टाकलं. तुमच्या पतीला ज्याने स्कूटर दिली नाही फिरायला. स्कूटर घर गहाण टाकून स्कूटर दिली. दादा दादा मला हे खरंच माहित नव्हतं आणि माहित असतं तरी परत केली असती का? मग नवरीच्या कमरेला विळखा घालून माहेर मिळवत कसे येता आलं असतं? सुनबाई, तुला काय बोलतेस? खरंच ते माझ्याला माहित नव्हतं. तुम्ही हा विषय आता काढायला नव्हता. अगं तिची स्थिती नाजूक आहे, थोडे दिवस जाऊ दे. झाले की आता 8-10 महिने. मी नाही का माझं दुःख विषय आलेच ना परत सासरी. मी इथे राहते याचा त्रास होतोय का तुला? अगं पण इथे का राहिले? तुझ्यासाठीच ना. तू बाळपणाला माहेरी गेली होती. या घरात कुणीच नव्हतं. बाबा इथे काय करणार होते? नोकरी करणार होते, बाहेरची कामं करणार होते की स्वयंपाक करणार होते? पण नाही, आता तू आली असता मी जाईन माझ्या घरी परत. माधवी, हे घर तुझं आहे, तू कुठेही जाऊ नकोस. म्हणजे जन्मभर माणसांना इथंच ठेवणार आहात? आणि राहिली म्हणून तुझ्या बाबाचा काय जातं? तुम्ही गप्प बसा. 500 रुपये कमवायची योग्यता नाही तुमची. अहो 100-200 रुपये सुद्धा तोंड वेळ करून मागता तुम्ही माझ्याकडे. हे लक्षात ठेवा तुम्ही. अगं पण ते सासरी जाऊन करणार तरी काय? इथं रडत बसायचं तर तिथं. नाहीतरी बाबा म्हणालेच होते, तरुण मुलीला अशा परिस्थितीत घरात ठेवूनच घेऊ नये. कुणाचा तरी हात धरून पळून जाण्यापेक्षा चक्क तिचं लग्न लावून द्यावं. वहिनी, तुझ्या दुःखाचे असे लचके तोडू नकोस. या दुःखाचं काय बोलले मी? सांगा ना, काय बोलले मी दुःखाचं? जगात काही गुन्ह्याचा पुनर्विवाह होत नाही का? काय हो, तुम्हाला नवीन कुंकवाचा व्यवसाय सुरू करायचा ना? मग त्याची सुरुवात या घरापासूनच करा. लावा ते कुंकू तिच्या कपाळाला. लता तोंड सांभाळ नाही तर थोबाड फोडे. थोडा हुशार थोडा, पण ही अडचण माझ्या संसारात नको. जोपर्यंत ही या घरात आहे तोपर्यंत मला सुख लागणार नाही. माझा मूल जगणार नाही. सुनबाई, तुला काय बोलतेस तू? ही तिसरी वेळ. यावेळी अशा पण या माझ्या मुलीचा काय दोष? हिची नजर लागली माझ्या सुखात. आईने एका देवऋषीला विचारलं. त्याचं म्हणणं एकच, एका अतृप्त जीवाला तुझं हे सुख पावलं नाही. जी कधी आयुष्यात आई होऊ शकणार नाही तिला मी आई झालेले कसं पावणार? पास कर तुझे म्हणणं. अगं कानात शिशाचा रस होण्यासारखं मात्र का म्हणतेस तू? मी वाट पाहत होते तू आई होण्याची. परमेश्वराजवळ प्रार्थना करत होते तुझी तू सुचवू दे म्हणून. हा सुखाचा ठेवा जन्मभर तुझाच राहिला असता. पण माझी थोडीशी वेडी आशा होती. दिवसात थोडा वेळ का होईना त्या बाळकृष्णाला जोडला. माझ्या करुणेचं अंगाईत रूपांतर करावं. नाही, माझ्या इच्छेचा तू विपर्यास केला. तू हा सण माझ्यावर घ्यायला नको होतास. आता मामाची आले की मी
दुसऱ्या शाळेत 8 दिवसापूर्वी तुला मी एक पत्र पाठवलं होतं. त्यात लिहिलं होतं की तुला मी मी ते फाडून टाकलं. का का? म्हणजे मी पुनर्विवाहाचा विचार जरी करू लागले ना तरी पाप करते असं वाटू लागतं मला. मला आश्चर्य वाटतंय ते तुमचं की तुम्ही मला पुनर्विवाहाविषयी लिहावं. मी विचार करून दिलं होतं पत्र. साहेब भास्करराव, तुम्हाला हे पत्र दाखवून दिसत नाही. मग आपल्या गावात ही 20 वर्षाच्या विधवेला स्वतःला जाणून घेतली का? तिचा बाहेर चेहरा डोळ्यासमोर येतो. म्हणून तुम्ही मला पत्र लिहिलं. हो बेटा, सारा आकाशच्या कोसळ सगळं तुला असह्य झालं. मी भावनेची खोटी आवरण बाजूला केली आणि तुझ्या आयुष्यात एकच सत्य होतं. अगं मोहार विजय मिळत तुझ्या अर्ध सत्य. म्हणून म्हणतो माझ्या पत्राचा विचार कर. भास्करराव, तुम्हाला हे पत्र दाखवलं दिसत नाही. पण भैयासाहेब, मला हे पटलं नाही. काहीतरी जगावेगळं घडते असं वाटतं. तो 21व्या शतकात जगावेळा मोडीत नाही. तुम्ही विचार करा भास्करराव, तितकच्या शिजवून किती दिवस काढायचं? सवय झाली की तिला कंटाळ येईल. सारं आयुष्य उद्ध्वस्त वाटलं तिला. त्यावेळेस तुळ सावरता यायचा नाही. म्हणजे माझा संशय येतोय तुम्हाला. मुळीच नाही, उलट अभिमान वाटतो. अगं तुझ्यासारखी सून मिळाली म्हणून. अगं 1 महिनाभर संसार केलास माझ्या घरात. लक्ष्मीची ताकद तुझ्या वाचली. झालेल्या 10 वर्ष मी कसे करू शकतो? भयान वड्यात आत्ताच मला भुजवायला होतंय. पोरी तुझे पांढरा कपाळ पाहून मला कधीच सुख लावणार नाही, दुःख विसरता येणार नाही. श्रीधरच्या आई भरल्या संसारात उठून गेली. मला श्रीधरचा आधार होता, भास्कररावांवर मुलांचा आधार होता. म्हणून आहे तो दुःख भिडू शकतो. पण पोरी, देवाला तुला मनुष्य होऊ दिलं नाही. त्याला वाढवता तू जगली असतेस. खरंच बाबाजी, फाटका नशिबाची आहे. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास, चिंता, हुरहुर. सगळ्यांना एकच काळजी. माझं कसं होणार? कसं होणार माझं? भास्करराव, त्या फोटो काढा. त्या फोटोला बघितले दुःख जण माझा नाही का? नाही बाबाजी, एवढं निष्ठुर होऊ नका. हा माझा शेवटचा आधार आहे. त्या फोटोवर माझाही अधिकार आहे. नाही मामाजी, मामाजी दया करा. मामाजी मला असं 4 चौकात मी माझ्या अश्रूंचं प्रदर्शन नाही करणार. पण एकांतात तरी या फोटोचं मला दर्शन घेऊ द्या. मामाजी, मी तुमच्याकडे काही मागितलं नाही ना कधी. थोडा फोटो परत करा, माझ्या प्रकट ठेवते. देईल, पण एका आठवण तू नेहमी हसत राहायला पाहिजे. अरे, मी ना आजच तुमच्याबरोबर येणार. माझ्या हक्काच्या घरी. शाबास, असं फिरायला वाट. चल तयारी कर. भास्करराव, आम्ही निघतो. परवानगी द्या. माझं झालं आणि लगेचच निघते. आता आग्रह करू नका. या कोण ओळखतो बाहेर पडतात का चांगलं. आपण मला ओळखलं नसेल. मी डॉक्टर राम. डॉक्टर राम म्हणजे बटवर्धन मुंबईचे? ओळखलं कारण आपली भेट बऱ्याच दिवसानंतर होती. हो म्हणून म्हटलं. पण आज इकडे अचानक कसं? कोणी पेशंट वगैरे? नाही पुढे पेशंट सुद्धा मीच आणि डॉक्टर पण मीच. अच्छा, म्हणजे तुम्ही हे पटकन मांडण्याकरता आला सर? नाही, आता तुम्हाला जास्त काळ संभ्रमात ठेवत नाही. मी आलो होतो माझ्या स्वतःचं लग्न ठरवायला. अरे वा, आनंद आहे. 1 वर्षापूर्वी मी तुमच्या मुलीला दाखवायला आणले होते. मला आणि माझ्या आईला मुलगी पसंत पडली होती. पण तुमच्या वडिलांना ती मुलगी नापसंत पडली. कारण हुंडा,
जाऊ शकलो नाही. पण आईची इच्छा तुमची मोठी सून म्हणून आली तरी चालेल. हुंड्याची काही एक अट नाही. डॉक्टर डॉक्टर तुम्ही माझ्या मुलीला मागणी घालण्यासाठी आला. हो. एखादी चूक करून सुधारायला हवी. आईचा आशीर्वाद मिळाला. आता तुमची संमती असेल तर संमती डॉक्टर तुम्ही फार व्यवस्थित केला. फार व्यवस्थित केला. म्हणजे त्याचं पुढे दुसरीकडे जाऊ दुसरीकडे नाही की आता कधीही लग्न करू शकत नाही. म्हणजे त्या ती जिवंत आहे. ती जिवंत आहे पण सगळं असंही झालं. माझ्या हातून नकळत अपराध घडला. पण केवळ एका वर्षात तुम्ही नकार दिल्यानंतर तिचं लग्न झालं. दैवयोगाचे खेळ असतात ते. करता करेल तर तो नाचले तसं नाचायचं. क्या जग भास्करराव, मी येतो. खबर माझ्यातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा करायला सांगा. अहो पण तुम्ही शुभकार्यासाठी आलाय का? ते शुभकार्य ठरवूनच जा. अहो आमच्या गावात काही मागणीच लग्नाची होती. अशा अनेक मुली लग्नाच्या आहेत. त्यातून एखादी बघा. त्याच्यात माझा मित्र जोशी आहे. त्याची मुलगी लग्नाची आहे. तिला पाहूनच जा. नाही हो भास्करराव, असं नाही. अहो डॉक्टर साहेब निदान तुमची सासरवाडी आपल्या गावची असू दे. भास्करराव, तुम्ही रागवणार नसाल तर एक गोष्ट विचारतो ना. विचारा. तुमच्या मुलीबरोबर मी पुनर्विवाह करायला तयार आहे. होय भास्कर. मी भावी वधूच्या दृष्टीने पाहिलं की फक्त तुमच्या मुली आणि माधवी देवींची देखील याला संमती होती. परंतु दुर्दैवाने मला होकार द्यायला उशीर झाला. पण आता जर तुमची आणि माधवी देवींची संमती असेल ना तर मी हा मधला काळ विसरायला तयार आहे. बाबा, त्यांना सांगा हा मधला काळ मी जन्मभर विसरायला तयार नाही. तुमच्यावर झालेल्या आघाताची मला कल्पना आहे. पण असं आयुष्यात दुःखात कंटात काय अर्थ आहे? हे दुःख माझ्या मालकीच आहे. डॉक्टर, तुम्ही सहानुभूती दाखवली त्याबद्दल मी आभारी आहे तुमचे. पण मी माझ्या पतीशी प्रतारणा करू शकत नाही. ही प्रतारणा नाहीये. अहो, ही तडजोड आहे. अपयशावर मात मिळवणं आहे. नाही डॉक्टर, हे असं बोलून माझी पूजा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करू नका. महिनाभर पूजा केली मी. ती मला जन्मभर मिळेल. कदाचित 7 जन्म सुद्धा. असं अंधारात जीवन जगणं. रात्रीला सोबत असते ती अंधाराची. एकदा अमावस्या झाल्यावर प्रतिपदेची वाट पाहण्याखेरीज दुसरं काय करायचं असतं ते? पण त्या त्या अंधाराला प्रकाश किरणाचा स्पर्श झाला तो अंधारी उजळून निघतो. वाचते का डॉक्टर? अंधार उजळून नाही जळून जातो. आणि काय हो? दुसऱ्याची वस्तू जाणं पाप समजताना मात्र सूर्याला काय भेटायला रात्रीचा अंधार जाण्याचा? मर्जी तुमची. पण माधवी देवी, एक गोष्ट लक्षात घ्या. मी आजपर्यंत अविवाहित राहिलो ना ते फक्त तुमच्यासाठी. त्या भयान मांडीवर एक हात तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. या
संयम आणि शांततेचा उपयोग नाही. मी भैयासाहेब दाते, माधुरी म्हैसूर. माझ्या समोर तुम्ही मागणी घालते. माफ करा मला, माझी चुकी आहे. चूक समजण्यावर दुसरा मोठा गुन्हा नाही. तुझा मोठेपणा कळला मला, तुझा मोठेपण पसंत आहे मला. तुमच्या बोलण्याचा आशय नाही समजला. मी तुमच्या घराचं नाव ऐकून आहे. शांत हो. तू मला कुठला? अगं तू आपल्याला बाबा बघतेस, मला मामाची. या फरकाशी आमच्या जीवनात काहीच अर्थ नाही. मी बापाच्या आईला सांगतोय, तू नवीन आयुष्य सुरुवात कर. जगाची पर्वा करू नकोस. अगं माझा अशोक तुला आहे. अगं डॉक्टर सारखा जीवन तसं प्रेम नाकारू नकोस. डॉक्टरना आपलं म्हणून त्याचं आयुष्य उठून टाक. त्या जगाची पर्वा करू नकोस. मी तुझा कन्यादान करेन. मामाजी, आपलं ठरलंय. मी तुमच्या बरोबर येते ना त्याच्या घरी. मला येऊ द्या ना मामाजी. भैयासाहेब, पण कसं शक्य आहे? बाबा, बाबा तुम्ही तरी मला आधार द्यावं. मला तुमची माया पुरेशी आहे बाबा. भैयासाहेबांचं बोलणं पटले मला बेटा, पटले. अगं सावली शोधायची असते मुलीला झाडाजवळ. अगं आमच्यासारखी वरती झाडं तुला काय सावली देणार? असं तू कोणता अपराध केला होतास? पुढे सारं आयुष्य मध्यवासात घालवणार आहे. बोल बोल ना. काय बोलू? काय बोलू मी? सासरी माहेरी कुणालाही नकोशी झाले. असं म्हणू नकोस सुनबाई. तू मला हवेस, भास्कराला हवेस. हे बघ, अगं मी जिवंत आहे तरी तुला मनस्ताप यातना सहन करावं लागतं. माझ्या पाठीमागे तुला या घरात कोण विचारेल किंवा नाही याची शंका वाटते. अगं माझ्या दुर्दैवाची शिक्षा तुला का? सुनबाई, अगं हसता हसता रडणं हे देवाचं काम. आणि रडता रडता हसणं हे आपलं काम. अगं देवापेक्षा माणूस श्रेष्ठ ठरतो का इतर? पण आपल्या दोघींच्या आयुष्याचा विचार करू नको. पण माझं दिसत नव्हता. तुम्ही या नाजूक विषयावर तोंड फोडलं. तुमच्या मातोश्रीला पसंत पडेल का हा पुढे न्यावा? तुमची भीती खरी आहे. पण मी तिची समजूत घालतो. तुम्ही ते माझ्यावर सांगा. आणि तिला माहिती आहे की या कुमारिका